हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. लग्न सराईचे दिवस म्हटलं की केसांमध्ये गजरा माळणं आलंच. साधारणपणे अशा रुटीन पद्धतीने गजरा माळला जातो. पण अशा त्या पद्धतीने गजरा माळण्यापेक्षा या काही वेगळ्या स्टाईल पहा. यामुळे तुमची हेअरस्टाईल साधीच असली तरी गजरामुळे तिला खूप वेगळा लुक मिळेल आणि चार चौघीत तुम्ही उठून दिसाल. या हेअरस्टाईल सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. सोप्या आणि एकदम स्टायलिश हेअरस्टाईल आयडियाज आहेत, ज्यामुळे तुमचा लुक काही सेकंदातच बदलून जाईल. अशा पद्धतीचे गजरे हल्ली फुलवाले तयार करून देतात किंवा तुम्ही आर्टिफिशियल फुलांचेही घेऊ शकता. साधा बो बांधलेला असला तरी त्याला आपण रबर बँड लावतो, त्या ठिकाणी असे भरपूर गजरे लावा, खूप छान लुक येईल. ही एक हेअरस्टाईल पहा. घागरा लेहंगा घालणार असाल तर ही हेअरस्टाईल अगदी छान दिसते, तसेच पारंपरिक साडीवरही ती शोभून दिसते. हल्ली बन अशा पद्धतीने पूर्णपणे गजऱ्याने झाकून टाकण्याची ही फॅशन आहे. अशी हेअरस्टाईलही करून बघू शकता. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या कॉम्बिनेशन मधला गजराही तुम्ही स्पेशली तयार करून घेऊ शकता किंवा दोन गजरे एकत्र जोडूनही ती माळ बनवू शकता. या काही गजरा मारण्याच्या थोड्या ट्रेंडी आणि हटके स्टाईल आहेत. तरुण मुलींना या हेअरस्टाईल खूपच आवडतील आणि त्यांच्यावरती मस्तही दिसतील. बन घातलेला असेल तर त्यावर गजरा मारण्याची वेगवेगळ्या पद्धती स्टाईल इथे मी दिलेल्या आहेत. तसेच ओपन हेअरमध्ये तुम्ही करू शकता किंवा साईड पार्टिशन आहे आणि फुल तुम्ही पोनी बांधलेला आहे. तर असे हे वेगवेगळ्या पद्धतीने गजरा माळू शकता, स्टाईल करू शकता. तर ड्रेस कुठलाही असू देत, आउटफिट कुठलाही असू देत, त्यावरती या हेअरस्टाईल्स खूप छान दिसतात. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत, त्यावेळेला तुम्ही असे पटकन तयार होणारे गजरा हेअरस्टाईल नक्की करून बघा. या मी तुम्हाला ज्या हेअरस्टाईल दाखवलेल्या आहेत, अतिशय सुंदर, पारंपरिक पण मॉडर्न टच असलेल्या आहेत. जे तुम्ही लग्नात, साखरपुड्यात, हळदीत किंवा कुठल्याही उत्सवात अगदी काही मिनिटातच करून तयार होऊ शकता. काही टिप्स म्हणजे जर तुम्ही फ्रेश फ्लॉवर्स म्हणजे ताजा गजरा घालणार असाल तर तो थोडा बर्फावर ठेवा, जास्त वेळ टिकतो. तसेच जुडा तुमचा पातळ असेल तर बन डोनट वापरा, जे दुकानामध्ये इझिली तुम्हाला मिळते. आर्टिफिशियल गजरा हलका व टिकाऊ असतो, फंक्शनसाठी अगदी बेस्ट ठरतो. गजरा पिन करताना केस ओढू नका, हेअरस्टाईल नॅचरल दिसते. या काही वेणींचे प्रकार आहेत. या वेण्यांमध्येही तुम्ही अगदी सहजपणे गजरा गुंफू शकता आणि दिसताना देखील खूप सुंदर दिसतात वेण्यांमध्ये हे गजरे. वेगवेगळ्या स्टाईलचे, वेगवेगळे दिसणारे असे वेणींचे प्रकार आहेत. ते तुम्ही घाला आणि त्यावरती गजरा माळून घ्या. गजरा वरच्या बाजूला खूप उंच बसवला तर हेअरस्टाईल अवघड दिसते. बेसवर बसवला की त्याचा लुक रॉयल दिसतो. आणि त्याच्यानंतर ताजा गजरा असल्यास हलकासा हेअर स्प्रे मारा. यामुळे फुले कोमजत नाहीत आणि सुगंध टिकून राहतो. हेअरस्टाईलमध्ये जितक्या व्यवस्थित तुम्ही पिना लावाल तितकेच हेअरस्टाईल तुमची टिकून राहील. कुठलीही हेअरस्टाईल करताना सिरम, हेअर स्प्रे दोन्ही वापरा. आता जर तुमचा गोल चेहरा असेल तर अर्धचंद्राकृती गजरा बेस्ट दिसतो. लांब चेहरा, फुल कव्हरेज गजरा चांगला दिसेल. ब्राईडसाठी डबल लेअर गजरे छान दिसतात. जुड्याचा आकार मोठा असेल तर गजरा आपण त्यानुसारच निवडा. ओपन हेअरमध्ये छोटासा गजरा साईडला क्लिप म्हणून वापरला तर चेहरा इन्स्टंटली ग्लो होतो. तर या काही केसांमध्ये अगदी सुंदर पद्धतीने गजरा मारण्याच्या हेअरस्टाईल्स होत्या, ज्या तुम्ही इझिली करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन टेक केअर.